सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण आज एक वेगळीच गोष्ट वाचणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे सर्वपित्री. अमावस्या आहे ना उद्या, त्यानिमित्ताने ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. सर्वपित्री पार पडली की मी नकळत हेमंताला फोन करतो. कसा आहेस मी विचारतो. यावर तो काहीच बोलत नाही. त्यानं बोलावं अशी माझी अपेक्षाही नसते, पण फोन केल्याशिवाय राहवत नाही आणि तो देखील माझ्या फोनची वाट बघतच असेल. 15 वर्ष झाली. 15 वर्षापूर्वी हेमंता एकटा नव्हता. चिरंजीव गोरज आणि भानुराजची आई म्हणजे आमच्या हेमंताची प्राणसखी दरेजा हयात होती. नाराज होती, आतल्या आत कुढत होती, पण हेमंताबरोबर होती. मिसेस दरेजा हेमंत भागवत असं ठसठशीत नाव अभिमानानं लावत होती. सुखाचा कुणाला कैफ चढतो, कुणाला रुबाब तर कुणाला अभिमान वाटतो. या दोघांना त्यांच्या सुखाचा अभिमान होता, कारण आमचा हेमंता मराठी, ब्राह्मण, गोरा गोमटा, तर दरेजा टोटलीवाला चक्क पारसी. तो आयुर्वेदिक वैद्य तर दरेजा डेंटिस्ट. दोघांचा प्रेमविवाह. हेमंताच्या वडिलांनाचा विरोध होता. दरेजाचं तर पूर्ण टोटलीवाला खानदानच विरोधात होतं, पण तरी दोघांनी लग्न केलं. सुरुवातीला दोघं कल्याणला राहिले. दरेजा गोरजच्या वेळी प्रेग्नंट राहिली आणि हेमंताची आई दोघांना घेऊन आली. लवकरच दरेजाने सगळ्यांची मनं जिंकली. गोरजचा जन्म झाला आणि भागवत कुटुंबाला आमच्या जवळचं घर छोटं वाटायला लागलं. म्हणून ते विकून ते लोक बोरिवलीला शिफ्ट झाले. तेव्हा प्रथाच अशी होती, चर्नी रोडचं घर विकून मराठी माणूस पारला अंधेरीला यायचा आणि घराला चांगला भाव मिळतोय म्हटल्यावर बोरिवली, डोंबिवली, ठाकुर्ली अशा ठिकाणी परांगदा व्हायचा. हेमंता काही परागंदा झाला नव्हता. त्याची प्रॅक्टिस शिंपोली रोडवर छान चालू झाली. चांगला जम बसला त्याचा. दरेजा डेंटिस्ट होती. तिच्या धाकट्या भावानं तिला मदत करून तिथेच क्लिनिक उघडून दिलं. तिचा धाकटा भाऊ म्हणे चोरी छुपे आपल्या ताईला भेटायला भागवतांच्याकडे यायचा. हेमंताचा धाकटा भाऊ कौस्तुभ, त्याची आणि त्या पारशाची छान दोस्ती झाली. परिस्थिती सुधारली तसं दरेजाचं मराठीही सुधारलं. पण हेमंता आमच्यासमोर कबूल करायचा. म्हणायचा, ही खूप करते रे, पण आई बाबा अंतर ठेवूनच वागतात. आम्ही आमच्या अनुभवावरून सांगायचो, कुठल्याच नात्याकडून फार अपेक्षा ठेवू नयेत. नाती जपण्यात आपल्याला आनंद मिळतो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कौस्तुभच्या लग्नाचा विषय घरात वारंवार निघायला लागला. तसे हेमंताचे आई बाबा जाणून बुजून दरेजाला बाजूला सरायचे. मोठ्यानं दिवे लावले, निदान तू तरी आमच्या मनासारखं कर असं म्हणे थट्टेत म्हणायचे. थट्टेत काही म्हटलं तरी चालतं. हेमंता दरेजाला म्हणायचा, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. मी म्हणायचो, पण तू लक्ष दे. आपल्या बायकोचा मान आपण नाही ठेवला तर बाकी कुणाला त्याची जाणीवही होत नाही. तू एकदा प्रोटेस्ट केलंस तर त्या बळावर दरेजा 100 अपमान सहन करेल आणि अपमान सहन करून मान ठेवण्यात काय अर्थ आहे. पण आमचा हेमंता मुळातच गरीब. कौस्तुभनं लग्न जमवलं ते अगदी जातीत नाही, पण मराठी मुलगी केली. लगेच हेमंताच्या आईबाबांना ती जवळची झाली. खरं तर तिला स्वयंपाक पाण्याची अजिबात सवय नव्हती आणि सवय करूनही घ्यायची नव्हती, कारण आपण इथे कायमचं राहणार नाही हे तिला माहीत होतं. कारण कौस्तुभच्या सासरी ती एकुलती एक मुलगी होती. अनुजा सासरी आल्यावर तिची विधवा आई एकटीच राहणार म्हणून त्यांनी दादरचं घर विकलं आणि महाकाळ जरा मोठा फ्लॅट घेतला आणि कौस्तुभ आप खुशीने तिथे राहायला गेला. हेमंताच्या आईच्या मते घर जावई झाला तो.
माप ओलांडून अनुजा या घरी यायची तर तोच माप ओलांडून त्या घरी गेला. आता हे गृहीत धरायला हरकत नव्हती की तो तिथेच राहणार आणि आईबाबांकडे हेमंता आणि दरेजा आपल्या मुलांच्या बरोबर राहणार. त्यात काही गैरही नव्हतं. म्हणावं तर सुख कसं घराच्या प्रत्येक दारातून आत येत होतं आणि प्रत्येक खिडकीतून झळकतही होतं. पण दरेजा, तेव्हाच काही घटना वेगानं घडल्या. 5-10 लाख घालून हेमंतानं घराला राजेशाही थाट आणला. आईबाबांची खोली तर सगळ्या सुखसोयींनी सज्ज केली. आम्ही गेलो की दोघं हसत मुखानं बसायचे, बोलायचे. पण दरेजा म्हणायची, हे सगळं तुम्ही असेपर्यंत नंतर काय बिनसलं कळतच नाही. आम्ही गेलो की संधी मिळाल्यासारखी हेमंताची आई म्हणायची, बाकी ठीक आहे रे, पण मोठीला आपल्यासारखा स्वयंपाकच येत नाही, सगळं अळणी करते. उमा म्हणायची, अहो पण तुमची डेंटिस्ट सून ओट्यापाशी उभी राहते हे काय कमी आहे? तुमच्यासाठी तिनं नॉनव्हेज सोडलं, घरचे कुळाचार पाळते, हे काय कमी आहे? धाकटी तुमच्याशी कशी वागली ते आता आम्ही बघतोच आहोत. उमा बाजू घ्यायची, पण हे खरं एकदा तरी हेमंताने करायला हवं होतं. त्याच दरम्यान दरेजाची मम्मा कॅन्सरने गेली. पापांना विरक्ती आली. सगळं दोन्ही मुलांच्या नावे करून ते नवसारीला त्यांच्या आजोळी निघून गेले. भावाने दरेजाच्या नावावर संपत्ती केली, ती जवळजवळ 70 लाख. 15-16 वर्षापूर्वीचे 70 लाख. भागवतांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पण ते तर झालेच, पण त्यांना बसल्या बसल्या साधा नोकरदार असलेल्या कौस्तुभची म्हणे काळजी वाटायला लागली. पण हे सभ्य सुसंस्कृत म्हणवणारे दोघे नकळत दरेजाशी अंतर्गत स्पर्धा करायला लागले. प्रसंग साधे असायचे, पण त्याचा सल त्याची बोज भयंकर. दरेजा कधी न राहून काही बोलली की हे म्हणायला मोकळे की तिला मस्ती आली आहे, बाहेरून अचानक डबोलं मिळालं आहे ना. पण खरंच तसं काही नव्हतं. घरच्या प्रत्येक सदस्याला आपण घरचे असल्याचा एक मान लागतो, एक स्थान लागतं. दरेजाची ही रास्त अपेक्षा होती, पण तिला माहेरचा पैसा मिळाल्यावर हेमंताच्या बाबांनी वेगळाच पवित्रा घेतला. तिच्या बापांनी कसं आपल्या दोन्ही मुलात वाटून दिलं, तसं मी सुद्धा हे घर दोघांच्या नावावर करणार. दोघं माझीच मुलं. बापाचं घर असताना धाकटा कशासाठी सासरच्या घरात राहील? हेमंताला विचारलं न विचारलं माहीत नाही, पण त्यांनी कौस्तुभला बोलावून घेतलं. तो एवढ्या मरत आला, कारण मोह कुणाला सुटला आहे? महाकालीचं घर तर होतंच. अनायासे हे पण हाताशी लागतंय म्हटल्यावर तो दोन्ही मुलींना घेऊन डेरे दाखल झाला. घरात गर्दी व्हायला लागली. आता आपण रेल्वेच्या डब्यात शिरतो तेव्हा सुरुवातीला जागा मिळवायला आपल्याला अरेरावी करावीच लागते. माफ करा, पण इतर लोकांइतकी सहज अरेरावी आपल्याला जमत नाही. कौस्तुभसुद्धा त्यामुळे थोडा आगाऊच वागत होता. त्यात आईबाबांची फूस. हेमंताला कळत नव्हतं असं नाही, पण मुळातच तो जरा गरीब. त्यात घर दोघांचं आहे, जसं तुझं तसं त्याचं. मग 8-10 वर्षापूर्वी घरासाठी हेमंतानं एकट्यानं लाखो रुपये घातले, ते कुठे गेले ते कोणी विचारातच घेत नव्हतं. आणि घेतलं तर लगेच हा हिशोब करायला लागला. म्हणायला मोकळे. साधी नाती कशी जटिल होत जातात बघा. समंजसपणाकडून म्हणजे दोन्हीकडनं हा समंजसपणा लागतो, नाहीतर एकाची कोंडी आणि दुसरा फोफावतो. अशा कोंदट वातावरणात सर्व पितरी आवास आली. पितरांना संतुष्ट करायचा दिवस. घरात जिवंतपणे वावरणारी माणसं दिसत नाहीत आणि आकाशातल्या पितरांना खुश करायला निघतात. आता दरवर्षीचा पायंडा पडला होता, त्यानुसार दरेजानं स्वयंपाक केला. नाही म्हटलं तरी 11 वर्ष ती मिसेस भागवत म्हणून मनापासून या घरात वावरत होती. आजूबाजूला जाऊन मानाने मनापासून हळदी कुंकू स्वीकारत होती. तिला काय सर्व पितरीचे नियम माहीत असतील, पण त्या दिवशी हेमंताच्या आईच्या अंगातच आलं होतं. यावर्षी धाकटी स्वयंपाक करेल.
इतकी वर्ष म्हणे पितरांनी चालवून घेतलं. किती सहज आपण माणसाचं दुखवतो ना मन. बघा, पण यावर्षी त्यांना रीतसर जेवायला मिळेल. जिला स्वयंपाकाचा गंध नाही तिला खीर करायला सांगून दरेजानं केलेली खीर या बाईनं बाजूला ठेवली. हेमंता घरी नव्हता. असता तरी जाऊ दे म्हणण्याशिवाय त्यानं काय केलं असतं. सगळ्याचा अतिरेक झाला. सासूने चिथवल्यावर धाकटीच्या वागण्यातही ऐट आली. थोडक्यात सगळं जमून आलं. दरेजाने शहाणपणा केला असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण आमची दरेजा रेडीच होती. म्हणूनच तिनं या घरावर वेड्यासारखं प्रेम केलं. आणि शेवटी तिच्या हातात का राहिलं काय? शेवटी तिच्या हातात एक चिठ्ठी सापडली. मी हरले. इतकंच तिनं शुद्ध मराठीत लिहिलं होतं. आपल्या क्लिनिकमध्ये जाऊन तिनं आपले वैद्यकीय ज्ञान वापरून आयुष्य संपवून टाकलं. ती विटली होती. मुळात आतूनच तुटली होती. कोंडी माणसाला गुदमरवून टाकते. कोंडी होते याचाच अर्थ माणूस एकटा पडतो. राणी गेल्यावर डाव संपतो. एकटा राजा काय करणार? आमचा हेमंता मुळातच गरीब. कुणाला दोष देत बसण्यापेक्षा तो पण मुलांना घेऊन नाशिकला स्थायिक झाला. कौस्तुभला त्या घरात राहणं जमेना. तो पुन्हा महाकालीला निघून गेला. आता या राजेशाही घरात डोक्याला हात लावून दोघं म्हातारा म्हातारी बसलेले असतात. आमचं काय चुकलं? दोन्ही मुलं आमचीच म्हणून दोघांना वाटून दिलं असं काही बाई म्हणत राहतात. ऐकणारा नाईलाजानं ऐकत राहतो. असले नाईलाज आम्हाला मान्य नाहीत. आम्ही तिथं फिरकतच नाही. आम्ही हेमंताला भेटतो, फोन करतो, कसा आहेस विचारतो. तो आताही काही बोलत नाही. मंडळी, चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे. खरंच मलाही पटतं की परजातीची असली किंवा परधर्मातली असली तरी ती आपल्या घरात जर सामावून घेते तर आपणही मन मोठं करून तिला आपलंसं केलं पाहिजे. आणि नवऱ्याने जर बायकोची बाजू घेतली नाही तर दुसरं कोण घेणार? हेही मला पटलं. पटतंय का तुम्हाला? बघा आणि मला नक्की कळवा. धन्यवाद.